दिल्लीमध्ये भारतीय हवाई दलाकडून प्रात्यक्षिक सादर. भारतीय हवाई दलाचे फ्लायपास्ट सौरभ धर्माधिकारींकडे सुखोई 30चं सारथ्य. कर्तव्यपथावरती मोटरसायकलची प्रात्यक्षिक. सैन्याच्या द डेअर डेव्हिल्स या पथकाकडून प्रात्यक्षिक सादर. कर्नाटकच्या चित्ररथामध्ये ऐतिहासिक लकुंडी मंदिराचं प्रदर्शन. चालुक्य वंशाच्या शिलालेखांसाठी हे मंदिर प्रसिद्ध. कृषीप्रधान पंजाब राज्याचं यंदाच्या चित्ररथांमधून दर्शन. समृद्ध संगीत परंपरा आणि फुलकारी या हस्तकलेचं सुद्धा प्रदर्शन पंजाबच्या चित्ररथामधून बघायला मिळत आहे. पर्यावरणपूरक लाकडाच्या खेळण्यांवरती आधारित आंध्र प्रदेश राज्याचा चित्ररथ. यामध्ये विविध नैसर्गिक रंगांचा वापर करून चित्ररथाची सजावट. कर्तव्यपथावरील आंध्र प्रदेशच्या चित्ररथानं वेधलं साऱ्यांचं लक्ष. उत्तर प्रदेश राज्यानं यंदा महाकुंभ 2025चा देखावा साकारला. चित्ररथामधून महाकुंभच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन. समृद्ध ज्ञान आणि शांतीची या वेगवेगळ्या परंपरांचं बिहारच्या चित्ररथामधून दर्शन. बोधिवृक्ष, बुद्धांचं धम्मचक्र, प्राचीन नालंदा विद्यालय आणि भित्तिचित्रांमधून बिहारच्या संस्कृतीनं वेधलं साऱ्यांचं लक्ष. शून्यतैव रूपं रूपान्न पृथग शून्यता. कर्तव्यपथावरती झारखंडच्या चित्ररथामधून रतन टाटा यांना सुद्धा आदरांजली. चित्ररथामध्ये रतन टाटा यांचा पुतळा. कर्तव्यपथावरती भारतीय लष्कराच्या घोडदळाची परेड. परेडमध्ये 61वी कॅव्हलरी 1953 पासून लष्करामध्ये सामील. Shakti Yashabal, which means horsepower is forever supreme. Cavalry is the only serving active host cavalry. दिल्लीमध्ये कर्तव्यपथावरती हवाई दलाची परेड. स्वदेशी फ्रंटलाईन लढाऊ यंत्रणेकडून प्रात्यक्षिक सादर. Commander Squadron Leader Mahendra Singh Gorati with Flight Lieutenant Nepo Moringatham. परमवीर चक्र आणि अशोक चक्र विजेत्यांची कर्तव्यपथावरती परेड. यंदा दोघांचा परमवीर चक्राने सन्मान. सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव आहेत परमवीर चक्र विजेते. सुभेदार मेजर संजय कुमार पीवीसी. इंडोनेशियाच्या लष्करी पथकाची कर्तव्यपथावरती परेड. इंडोनेशियाचे अध्यक्छ यंदा प्रजासत्ताक सोहळ्याचे प्रमुख पाहुणे. इंडोनेशियाच्या 190 जवानांच्या पथकाची परेड. इंडोनेशियाच्या दुसऱ्या पथकामध्ये 152 जवान. कर्तव्यपथावरती तातडीनं पूल बांधणाऱ्या SSBS प्रणालीचं प्रदर्शन. शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टीम. युद्धाच्या वेळेला पूल बांधणं होतं सहज शक्य. आकाश शस्त्र प्रणालीचं कर्तव्यपथावरती प्रदर्शन. आकाश ही पहिली देशी बनावटीची शस्त्र प्रणाली. हवेमधून जमिनीवरच्या लक्ष्याचा भेद घेतं आकाश. कर्तव्यपथावरती पार पडली प्रजासत्ताकाची परेड. 300 कलाकार विविध वाद्य वाजवत परेडमध्ये सहभागी. परेड कमांडर लेफ्टनंट जनरल भावनीश कुमार यांची उघड्या जीपमधून परेड. कर्तव्यपथावरती आसाम रायफल्स मर्चिंगचे या पथकाची परेड. परेडमध्ये प्रलय वेपन सिस्टीम ज्याची 400 किलोमीटरपेक्षा जास्तची रेंज. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रीय युद्ध स्मारकाला पुष्पचक्र अर्पण. 2019ला झाली आहे राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राष्ट्रध्वज फडकावून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात. कर्तव्यपथावरती 16 राज्य, केंद्रशासित प्रदेश तसंच केंद्र सरकारच्या 10 मंत्रालयांकडून चित्ररथाचं सादरीकरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही ध्वजवंदन. वर्षा निवासस्थानी हा सोहळा संपन्न. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यामध्ये ध्वजावतरण. पोलीस ग्राउंडवरती केलं ध्वजवंदन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यामध्ये ध्वजवंदन. शासकीय ध्वजवंदनाच्या दरम्यान पोलिसांचं पथसंचलन.
मुंबईमधल्या शिवाजी पार्कवरती राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजवंदन. यावेळेला मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा उपस्थित. मुंबईमधल्या शिवाजी पार्कमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राष्ट्रध्वजाला वंदन आणि समारंभ. या कार्यक्रमामध्ये परेडचं आयोजन. कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांची उपस्थिती. भिवंडीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन. पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हा सोहळा. भिवंडीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजवंदन. ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाच्या नंतर विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिकं आणि सांस्कृतिक कार्यक्रम. नागपूरच्या RSSच्या मुख्यालयामध्ये ध्वजवंदनाचा सोहळा. मोहन भागवत भिवंडीमध्ये असल्याने महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजवंदन. नागपूरमधल्या कस्तुरचंद पार्कमध्ये ध्वजवंदनाचा सोहळा. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजवंदन. नाशिकमधल्या पोलीस परेड ग्राउंड इथे प्रजासत्ताक दिनाचं आयोजन. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून ध्वजवंदन. सोहळ्याच्या नंतर महाजन यांच्या हस्ते विविध क्षेत्रामधल्या मान्यवरांचा सन्मान. मुंबईमधल्या वांद्र्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासकीय ध्वजवंदनाचा सोहळा. उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजवंदन. आमदार वरुण सरदेसाई आणि माजी आमदार झिशान सिद्दीकींची उपस्थिती. रायगडमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. अलिबागमधील पोलीस परेड ग्राउंडवरती पोलिसांकडून त्यांना सलामी. साताऱ्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजावतरण. यावेळेला जिल्ह्यामधील योजनांच्या चित्ररथांचं देखील सादरीकरण. 76व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजवंदन. वाशिमचे पालकमंत्री झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच ध्वजवंदन. नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावरती शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम. शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहू, कोकाटेंचं आश्वासन. जळगावमधल्या पोलीस कवायत मैदानावरती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांचीही उपस्थिती. अहिल्यानगरमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावरती ध्वजवंदन. यावेळी सरकारच्या वतीनं राबवल्या जात असलेल्या योजनांची विखे पाटील यांनी दिली माहिती. बुलडाण्यामध्ये पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन. पोलीस कवायत मैदानावरती सोहळा. या सोहळ्यासाठी प्रशासनामधील वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती तिरंग्याला वंदन. यावेळी जिल्ह्यामध्ये विकासाची गंगोत्री आणण्यासाठी तत्पर राहण्याचं रावल यांचं आश्वासन. पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये ध्वजवंदनाचा सोहळा. पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून तिरंग्याला वंदन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.